जर मी सांगितलेल्या 5 किंवा 6 चुका जर तुम्ही अवॉइड केल्या तर खरं सांगते तुमचं स्किल पैसामधली जर्नी 0 पासून लाखापर्यंत जाऊ शकते. पण त्यासाठी कन्सिस्टन्सी मॅटर करते, पेशन्स मॅटर करते, हे सर्वात महत्त्वाचं. सो नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक असा आहे की मला भरपूर जण विचारतात की मॅम मी सध्या 0 आहे आणि मला काही समजत नाही स्किल पैसामध्ये वर्क कसं करायचं. आणि सध्या मी 0 आहे. 0 पासून माझी स्ट्रॅटेजीज काय असल्या पाहिजे जेणेकरून मी स्वतःला अपग्रेड करेल आणि इन्कम सुद्धा स्टार्ट होईल. कारण की मला तर पहिले पैसे कमवायचे आहेत. पण तुम्हाला सांगू का, जे तुम्ही म्हणता ना की मला आत्ता आलं ना आत्ताच पैसे पाहिजे, नो नो नो, इट्स नॉट पॉसिबल. कारण की तुम्ही एखादं एज्युकेशन जरी घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला पहिले शिकावं लागतं, तेवढं स्वतःचं जनरेट करावं लागतं. 5-5, 10-10, 12-12 वर्ष तुम्हाला शिक्षणाला द्यावे लागतात. तेव्हा कुठेतरी तुमच्याकडे एक डिग्री येते. डिग्री घेतल्यानंतर कुठेतरी तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, इंटरव्ह्यूज द्यावे लागतात. तेव्हा कुठेतरी तुम्हाला एक छोटासा जॉब भेटतो, ते पण सिक्युअर. जे तिथे राहता तिथे पण भेटत नाही. तुम्हाला कुठे बाहेर गावी जाऊन भेटतं, बरोबर. तुमच्या घरच्यांना सोडून तुम्ही तिथे जाऊन नोकरी करणार आहात. आणि मी सुद्धा करेल. सध्या मी विद्यार्थी आहे, बट जस्ट मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स आहे किंवा मला ज्यांनी सांगितलं आहे तेच तुमच्याशी शेअर करते. आता मी जे करते ना ते ऑनलाईन बिझनेस आहे, ज्यामध्ये मी घरी बसून सुद्धा इन्कम जनरेट करू शकते. आता यामध्ये काय काय करायचंय, कोणत्या कोणत्या स्टेप्स तुम्हाला उचलायचे आहेत ते पण मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण की मी अशा टिप्स सांगणार आहे ना जेणेकरून मी पण 1 लाख रुपये कमवलेत आतापर्यंत. जसं तुम्ही पण करू शकता, ते पण घरी बसून. आता मला सांगा, घराबाहेर पडल्याशिवाय आपल्याला कोणी 1 रुपया तरी देणार आहे का? नाही ना. मग एखादी कंपनी जर तुम्हाला घरात बसून पैसे देत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? मला तर नाही वाटत. अफिलिएट मार्केटिंग आपण केलं पाहिजे. तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात करता हे तुमच्यावर आहे. मी फक्त स्किल पैसाबद्दलच नाही बोलतेय. अफिलिएट मार्केटिंगमध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत, भरपूर साऱ्या कंपनीज आहेत. जसं की मिशो कंपनीच आहे ना एक प्रकारची. मिशो ॲप आहे, ते पण एक ॲप आहे. फ्लिपकार्ट एक ॲप आहे, ते पण ऑनलाईनच आहे. एक अमेझॉन असेल, परत स्विगी असेल. आता मला सांगा, तुम्ही तर स्वतः घरी जेवण बनवता ना, मग तुम्हाला काय गरज आहे ना स्विगीवरून, झोमॅटोवरून पैसे देऊन जे पण तुम्हाला खायचे ते ऑर्डर करता. घरी तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तुम्ही जे लागतं ते मागवा आणि घरी बसून तुम्ही करू शकता ते. किंवा युट्यूबवर खूप सारे व्हिडिओज आहेत, ते बघून करू शकता. मग काय गरज आहे झोमॅटोवरून मागवायची? कारण की तुमच्या मनामध्ये आळस बसलाय किंवा तुम्हाला असं वाटतं की घरच्यापेक्षा थोडं बाहेरचं आपण बघूयात, ट्राय करूयात काहीतरी नवीन. खूप झालं, स्वतःसाठी काही ना काही तर करता ना. तर मला असं वाटतं स्वतःसाठी एवढं तुम्ही करता, स्वतःबद्दल एवढा विचार करता, तर स्वतःच्या लाईफबद्दल पण विचार करा. थोडंसं स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करा. कारण की लाईफ ही बार बार नाही येत. आता मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. आता एका विद्यार्थ्याला सांगितलं होतं, जर तुला एक पुस्तक मी देतो आणि ते पुस्तकाला तुला एकदाच वाचायची गरज आहे आणि जर तू एकदा वाचला तर ते परत वाचू शकत नाहीस, असं त्याला सांगितलं. परत वाचू शकत नाही. एकदा तू पान सरकवलंस तर ते परत पान वाचू शकत नाहीस. तर तुला हे पुस्तक एकदाच वाचायचंय, तर तू कसं वाचणार? तर मला सांगा, तुमच्याकडे जर तसं पुस्तक दिलं की तो पुस्तक तुम्ही एकदाच वाचू शकता आयुष्यामध्ये, तर तुम्ही काय करणार आहात? त्याचे एक एक पान बारकाईने वाचणार. एक एक गोष्ट तुम्ही स्वतः ॲक्युरेटली त्या पुस्तकाच्या पानामध्ये नेमकं काय काय आहे हे सगळं वाचणार ना. तेव्हाच तर कुठेतरी ते समजेल पुस्तकामध्ये काय होतं. कारण की ते डबल तर तुम्ही वाचू शकत नाही. म्हणून तुम्ही काय करणार, ते एकच जे पण लाईन असेल बार बार वाचत बसणार, बरोबर. तसंच तुमची लाईफ आहे. पुस्तक मी एक जस्ट एक्झाम्पल दिलं. पुस्तकाला तुम्ही बार वाचू तरी शकता, पण तुमच्या आयुष्याला वाचू शकता का? नाही ना. मागचा दिवस गेलेला आज आणू शकता का? नाही ना. आजचा दिवस उद्या आणू शकता का? नाही आणू शकत, बरोबर. मग हे एक लाईफ आहे. लाईफचं कसं असते ना, आजचा दिवस गेला, उद्याला नाही उगू शकत. आता जर मी विचार केला की मी पहिले लहान व्हावं, मला लहान व्हायची खूप इच्छा आहे, पण मी होऊ शकते का? मला परत 10वीला जायची इच्छा आहे, मी जाऊ शकते का? मला परत छोटंसं व्हायचंय, माझ्या आईच्या कुशीमध्ये जायचंय, होऊ शकते का? ते पॉसिबल आहे का? नाही ना. कारण ही लाईफ एक जर्नी आहे, ज्यामध्ये तुमचं हे जे किताब असते किंवा हे पुस्तक असते त्याला तुम्ही परत एकदा पलटू शकत नाही. म्हणून आता एक्झाम्पल तुम्ही सांगू शकत नाही, एवढं तुम्हाला छोट्या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत की स्किल पैसामध्ये 0 पासून जर कन्सिस्टन्सीपर्यंत यायचं असेल, तुम्हाला लाखापर्यंत इन्कम करायची असेल, तर मी एकच सांगते, प्रत्येक दिवस असा जगा किंवा असं काहीतरी शिका जेणेकरून तुम्हाला स्वतःला अपग्रेड करण्याची पूर्णपणे मुभा भेटेल. जसं की स्किल पैसा, काही लोक काय करतात, जॉईन करतात आणि त्यांना वाटतं की आजच्या आज मला पैसे येतील. असं काही नसतं. कारण की स्किल पैसा हे कोणते लॉटरी सिस्टीम नाही, चेन सिस्टीम नाही की तुम्ही आज आला तर उद्याच पैसे भेटतात, नाही, असं नसतं.
तर आज तुम्हाला सगळे ट्रेनिंग बघायचे आहेत, त्याचे नोट्स करायचे आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं, प्रॅक्टिकल लर्निंग करायचे आहे, त्यानंतर कुठेतरी अप्लाय करायचे. ठीक आहे, समजलं ना आता? जर तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी समजायच्या असतील तर क्वेश्चन टाईप करू शकता. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असं काही कोणाला फोर्स नाही आहे, कारण की मी माझ्यासाठी व्हिडिओज बनवते आणि ज्यांनी सिरियस पर्सन आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते. जे टाइमपाससाठी आलेत त्यांच्यासाठी माझ्या इथे तर जागा नाही, त्यांनी फॉलो नाही केलं तरी पण चालेल किंवा सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. डोंट वरी. मला इथे फेमस व्हायची गरज नाही आहे. मला फक्त माझा जो आवडतं ना मला ते करायची इच्छा आहे, बस. बाकी काही नाही. मला कोणते फॉलोअर्स नाही पाहिजे, सबस्क्रायबर्स नाही पाहिजे. तुमची इच्छा असेल, तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल, मला आवडतं म्हणून मी करते, मला नॉलेज द्यायचं इच्छा असते. मला पण एक टीचिंगची कला आहे माझ्याकडे. छोट्या छोट्या गोष्टी मला इतरांना सांगायची इच्छा असते म्हणून मी हे जस्ट शेअर करते. बाकी असं माझं काही गेन नाही की मला इतके फॉलोअर्स किंवा इतके सबस्क्रायबर काही पाहिजे, असं काही नाही. मला आवडतं म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. आणि मी ज्या प्लॅटफॉर्मवर काम करते मला जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. बाकी थँक्यू सो मच. असा सपोर्ट राहू दे. थँक्यू.